तुम्हालाही असं वाटतं की प्रोटीन म्हणजे फक्त जिमवाल्यांसाठी आहे किंवा असे लोक ज्यांना व्यायाम करायचा आहे, बॉडी बनवायची आहे? एकदम चुकीची कल्पना आहे. जर का तुम्हाला टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीस असेल तरी तुमच्या आहारामध्ये योग्य तेवढं प्रोटीन असणं अत्यंत आवश्यक आहे. किमान 0.8 टू 1 ग्रॅम पर के जी बॉडी वेट एवढं प्रोटीन आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जर का तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही आयडियल बॉडी वेट घेऊ शकता. म्हणजे तुमचं आयडियल बॉडी वेट जे आहे ते 60 के जी असेल तर तुम्हाला किमान रोजच्या आहारामध्ये 60 ग्रॅम्स प्रोटीन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा प्रोटीन खरं तर असा घटक आहे की जो डायबिटीसचा विसरून गेलेला मित्र आहे. रोजच्या आहारामध्ये प्रोटीन घेतलं की ऑटोमॅटिकली कार्ब्सचं अमाऊंट जे आहे ते कमी होतं, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, रक्तामध्ये ज्या स्पीडमध्ये साखर रिलीज होत असते तो थोडासा कमी होतो आणि आपला मधुमेह हळूहळू आटोक्यात येतो. ह्याबरोबरच मसल मास वाढायला मदत होते, आपली एनर्जी लेवल इम्प्रूव्ह होते. यासारख्या खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रोटीन इनटेककडे दुर्लक्ष न करता मधुमेह असेल तर योग्य ते प्रोटीन घ्या. आणि हो, प्रोटीन सप्लिमेंट ॲड करण्याआधी रोजच्या आहारातनं आपल्या रेग्युलर फूड सोर्सेसमधनं तुम्ही किती प्रोटीन घेऊ शकता ह्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या. सो रोजचं तुमचं प्रोटीन इंटेक किती आहे खालती कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.